भारत न्यूझीलंड यांच्यातील मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात नव्या वर्षाची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. त्यानंतर भारत न्यूझीलंड यांच्यात 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयची आज एक खास बैठक झाली. या बैठकीत भारताचा वनडे संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताच्या या संघात शुभमन गिलचे पुनरागमन झाले आहे. यापूर्वीच्या मालिकेत गिल दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, पण आता गिल पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्याचे या मालिकेसाठी कर्णधार म्हणून भारताच्या संघात कमबॅक करण्यात आले आहे. विराट कोहलीचा खास खेळाडू सिराज देखील संघात दिसणार आहे. यापूर्वी सिराजला वनडे संघापासून दूर ठेवले होते, पण यावेळी मात्र त्याला भारताच्या संघात संधी मिळाली आहे. तर असा असेल भारताचा एकदिवसीय संघ. शुभमन गिल कर्णधार, रोहित शर्मा, विराट कोहली, के राहुल विकेटकीपर, श्रेयस अय्यर उपकर्णधार, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत विकेटकीपर, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल. या संघावर नजर टाकली तर श्रेयस अय्यर बऱ्याच दिवसांनंतर संघात परतला आहे, जो पूर्णपणे फिट झाल्यास उपकर्णधाराची भूमिका बजावेल. तर आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करून सुद्धा ऋतुराज गायकवाडची जागा गेलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की 11 जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. तुम्हाला कसा वाटला संघ ते आम्हाला कमेंट करून सांगा.